पेल्लारच्या नगरपालिकेमध्ये इथे बऱ्याच दिवसापासून हा गोंधळ कारभार चालू आहे, जिथे कोठेही सहआयुक्त किंवा कर्मचारी जे हाजीरच नसतात. आता आम्ही बऱ्याच वेळा इकडे चक्कर मारले, आम्हाला मंगळवारची आज अपॉइंटमेंट होती. तर जसं की मी सहआयुक्तांना कॉल केला, जिथे आता वनमाळी म्हणून आहेत, ते बोलतात मी चार्ज सोडलाय, पाटील म्हणून आहे त्यांच्याशी बोला. पर्यंत सोडूया. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, तुम्ही किती वेळा आला इकडे नगरपालिकेमध्ये, तुमचं काम झालं का? नमस्कार, माझं नाव निपुण रमेश किणी आहे, राहायला वालीव इथे. या ठिकाणी बऱ्याच वेळा आल्यानंतर हीच परिस्थिती या ठिकाणी नेहमी असते. पेल्लार विभागामध्ये सहाय्यक आयुक्त नाही आहेत, आमच्याकडे इंजिनियर नाही आहेत, आमच्याकडे लोक कमी आहेत. या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण आज इथे आल्यानंतर आमचे काही पत्र दिलेले होते, त्या पत्रांवर कारवाई झाली नाही आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो असता. सर्वात पहिला असं माहिती पडलं की वनमाली म्हणून या ठिकाणी सहाय्यक आयुक्त होते. त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की मी चार्ज सोडलेला आहे, विजय पाटील म्हणून या ठिकाणी त्यांनी चार्ज घेतलेला आहे. विजय पाटील यांना फोन केला असता सांगतात की मी सुट्टीवर आहे, मी सोमवारच्या नंतर येणार. मग ही महानगरपालिका कोणाच्या भरोशावर तुम्ही सोडलेली आहे? देवाच्या भरोशावर सोडलेली आहे का? वसई विरार महानगरपालिका कोणाच्या भरोशावर चालते? या ठिकाणी एकही अधिकारी नाही आहे. कॅमेरा चालू केल्यानंतर सगळे लोक पळतात आहे. त्याच्यानंतर तुमचे ते हालचाल रजिस्टर बुक घेतला असताना हालचाल रजिस्टरमध्ये एंट्री नाही आहे. ते कॅमेरा चालू केल्यानंतर ते एंट्री सुरुवात त्यांनी केली. याचा अर्थ काय? हा सगळा भोंगळ कारभार चाललेला आहे. ही महानगरपालिका चालवायची नसेल तर या ठिकाणी आम्ही आंदोलन करू, कुलूप घेऊन येऊ आणि या महानगरपालिकेला कुलूप लावण्याचं काम करू. कारण की अशी महानगरपालिका देवाच्या भरोशावर राम भरोसे चालणार नाही. या ठिकाणी जी महानगरपालिका आहे व्यवस्थितरित्या चालली पाहिजे. सहाय्यक आयुक्त इथे बसले पाहिजे, त्यांनी वेळ दिली पाहिजे आणि दिलेल्या वेळेवर त्या ठिकाणी त्यांनी आलं पाहिजे. लोकांची कामं केली पाहिजेत. हे सुट्टीवर जाणार, हे असणार, असं असतं, अशा लोकांना निलंबित करण्यात आलं पाहिजे. साहेब, जसं की आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हालचाल बुकवर एंट्री नसते, याच्यामध्ये मी एक ऑनलाईन पोर्टलवर पण एक अर्ज दाखल केला आहे किंवा याचा पण, जसं की माझ्याकडे 4-4 महिन्याचे अर्ज आहेत, त्याच्यावर कोणतंही उत्तर नाहीये. RTIला पण उत्तर भेटत नाही. मी फर्स्ट अपील केली, सेकंड अपील केली. तर हा कारभार कधीपर्यंत चालणार वसई विरारमध्ये? तुमच्या अनुभवानुसार तुम्ही काय बोला? माझं असं मत आहे की माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की या विषयावर त्यांनी स्वतः गंभीररित्या लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी स्वतः या ठिकाणी पेल्लार विभागातून व्हिजिट केली पाहिजे. या ठिकाणी अतिक्रमणामध्ये कोणताही इंजिनियर नाही असं सांगितलं जातं. आता नक्की सांगण्यात आणि पेपरावर काय फरक आहे हे मला माहिती नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या या ठिकाणी इंजिनियर नाहीये. जर इंजिनियर नसेल तर अतिक्रमण राजोसपणे वाढतील. त्याला आळा कोण घालणार का? कोण आहे? साहेब, मी जसं की आयुक्तांना थेट प्रश्न केला होता आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की साहेब, की पेल्लार आणि जो वालीवचा विभाग आहे त्याच्यामध्ये कोणताही तुमचा कर्मचारी तिकडे वेळेत उपलब्ध नसतो. तेव्हा आयुक्तांनी एक वक्तव्य केलं होतं, जसं की तिकडे वालीव किंवा पेल्लारमध्ये आम्ही स्टाफ वाढवतो. पण हे कधीपर्यंत साहेब? या गोष्टीला झाले 2 महिने. हा व्हिडिओ पण मी तुमच्या आपल्या माध्यमातून शो करणार आहे. तुम्ही बघा साहेब काय बोलतात. 2 महिने व्हायला